येते किंवा काय काय तुम्हाला काय वाटलं, तुमच्या मनबुद्धीला जे काय वाटतं ते लवकर सांगा, आपल्याला पुढच्या कन्सेप्टला जायचं. ऍक्च्युली ऍक्च्युली तिथे -7 हवं होतं, ते चुकून -17 झाले. पुन्हा परत मी तुम्हाला करेक्शन करतो. म्हणजेच तुम्हाला काय म्हणायचंय? कॅल्क्युलेशन चुकीचं आहे असं म्हणायचं मला. संपला विषय. लक्षात आलं तुम्हाला? एका शब्दात मी काय लक्ष्मीताईंना फोन करून सांगून ठेवलेलं नाही, नागरगोजेताई. प्रॉब्लेम काय, मी काल पण तुम्हाला सांगितलं होतं. प्रॉब्लेम काय, मला जे येतंय ना त्याच्यात हात साफ करा आणि त्याच्यावर बिल्ड करा, सेल्फ बिल्ड करा. आपला प्रॉब्लेम काय, हे काय प्रॉब्लेम आहे, हा काय मूर्खपणा आहे, या टकल्याला काय कळलं नाही का, याने काय पागलपणा केला, याला काहीतरी आज कैचीच सापडलं, पकड आ गया, अभी इनको छोडेंगे नहीं, इन्हों बहुत बड़ा गुन्हा किया है. प्रॉब्लेम हा आहे तर आपला. मला जावे लागतील प्लीज फोन, प्लीज प्लीज त्याने का त्या सांगतो सांगतो. बोलला होता नाही मायनस सांगतो, नाही थांबा कॅल्क्युलेशन. थांबा थांबा थांबा, प्लीज प्लीज मला बोलून घेऊ द्या. हा मी भाऊ म्हणून तुम्हाला मी सर्व मला सांगतो की मनुष्य कसा विचार करतो. ननंदबाईना थांबा सापडली आता कैचीमध्ये, भाऊजाईना सापडली कैचीमध्ये. आपला प्रॉब्लेम असा आहे, काय घेणं देणं आहे, श्वासांबरोबर जगायला शिकायचं. नाही जमत ना, ठेवून दिलं बाजूला, नो प्रॉब्लेम, उद्या बघू. पण चक्कर मला यायला लागले, तिथं फोटो असा टाकला नागरगोजेताईंनी की जागेवर चक्कर यायला लागले हे कॅल्क्युलेशन बघून. काहीतरी मोठा गुन्हा केलेला आहे. प्रॉब्लेम काय, पुन्हा परत सांगतो मी, इतकं हलकं फुलकं जगा ना, नाही आलं ना, नो प्रॉब्लेम. ठीक आहे ना, तो टकल्या बाबा उद्या समजून सांगेल आपल्याला, बडबड करेल पण पुन्हा उद्या सांगेल. म्हणून मला हे सांगायचं होतं. मला काही सांग, सिम्पल आहे. समथिंग यार, मिस्टेक डुईंग यार, तो पण बावळट आहे, तो पण माणूस आहे, तो काय रोबोट नाही. कोणी छापणारा असेल ते, समथिंग ॲज मिस्टेक डुईंग इज देअर. सांगण्याचा मला अर्थ काय आहे की हलकं फुलकं जगा. प्रॉब्लेम असेल, फाइंड आउट, नंतर त्याच्यावर विचार करू. खूप सारं बोलण्यासारखं आहे, पण याला म्हणतात लाईफ स्किल लेसन. लक्षात आहे मला काय म्हणायचंय. मी जे बडबड करतोय ना, हे कधीच आयुष्यात वाया जाणार नाही. याच्यातून पण ज्याला योग्य जे काही शिकायचं ना, ते योग्य शिकून जातील. आयुष्यामध्ये प्रत्येक वेळेस बी पॉझिटिव्ह श्वासांबरोबर जेवढं जगायला शिकाल, जेवढं आनंदी जगायला शिकाल, जेवढं आल्हाददायी शिकायला शिकाल, जेवढं हलकं हलकं महसूस कराल, तेवढं आयुष्य फार हलकं फुलकाने आनंदी होणार आहे. लक्ष द्या. पण जर वजन ठेवून जगायला शिकलो आपण, वजन ठेवून जगायला शिकलो, तर लोकांना पुन्हा परत सांगतो, स्विमिंगचे क्लास लावले तरी लोक स्विमिंग शिकत नाही. आणि कुत्र्या मांजऱ्याला बिचाऱ्यांना पाण्यात ढकलून दिलं, ते या काटापासून त्या काटाला हलकत मनाने पोहत निघून जातात. त्याचं कारण आहे, आपण आयुष्यभर वजन ठेवून जास्त पोहण्याचा बापरे, डुबलो तर काय, नाही आलं तर काय, कोणी काय विचारलं तर काय, मला सर्टिफिकेट विचारलं तर काय, माझी डिग्री विचारलं तर काय, मला मल्टिप्लिकेशन विचारलं तर काय, कोणी काही विचारत नाही. परत सांगतो, हलकं फुलकं जगलो, आपल्याकडे जे स्किल आहे ते प्रेझेंट केलं की सर्व सोपं होऊन जातं. सो हा सेकंड पाडचा होता माझा. पण माझी कन्सेप्ट राहून गेली, कारण आपण थोडंसं एक्झामकडे जातोय, माझ्या कन्सेप्टकडे जातो. मग पुन्हा परत नंतर आपण एकमेकाशी गप्पा मारू. हा, उरल्या सुरलेल्या ज्या थकलेल्या ताई असतील त्यांच्याशी नंतर गप्पा मारू. सो प्लीज, हा पार्ट मी पुन्हा परत क्लोज करतो. तुम्हाला जेव्हा वाटलं, मी तुम्हाला असं पण एक स्टडी सांगितलं होतं, लक्ष्मीताई, अर्चनाताई, दामिनीताई, की तुम्ही कुठल्याही 4-5 अंकांचं कुठलंही ऍडिशन सबस्ट्रॅक्शन, फॉर एक्झाम्पल मी असं सांगतो, एवढा तर सेन्स असतो यार, एवढा तर सेन्स प्रत्येकाला आहे. फॉर एक्झाम्पल, जर एखाद्या ताईने, आता हा नेमका माझा वेगळा हे आला, पण एक मुद्दाम मी इथं एक एक एक्सप्लेन तुम्हाला करून दाखवतो. जर एखाद्या ताईने, कोणीतरी मला सांगेल का, दिसतंय का का, प्लीज प्लीज कोणी सांगेल का मला, कोणी सांगेल का मला, प्रेझेंटेशन नाही दिसतंय सर, का दिसत असं? नाहीये. हा, नाही नाही सर, दिसत. आता दिसतंय, कोणी सांगेल मला? आता हो, दिसतंय? हो दिसतंय. सर, हा, प्लीज दिसतंय. ओकडे लक्षात. फॉर एक्झाम्पल, 326 घेतला, प्लीज इकडे लक्ष द्या. पहिला अंक असा मनात आला म्हणून घेतला. पण -722 किंवा 25 असा तर नाही घेतला पाहिजे, असा तर नाही घेतला पाहिजे. ही कॉमी कॉमी लॉजिक आहे. एकदा जर आपण याला ऍड केलं, समजा याला अधिक चिन्ह घ्यायची नाही, ऍड घेतला, तर एक दृष्टिक्षेप येतो की साधारण 1000 ची रेंज आहे. इकडे लक्ष द्या, 3 आणि 7 काय होतो, 1000 होतो. मग डेफिनेटली आपण -998 पण घेऊ शकतो, 98 पण घेऊ शकतो. लक्ष द्या मला.
आता 1000 म्हणून मी -900 केलेत, म्हणून साधारण आसपास उत्तर 50 ते 100च्या आसपास असेल बाबा, काहीतरी असेल. लक्ष द्या मला काय म्हणायचंय. 50 ते 100 असेल. मग तर मी त्या जर मायनस लगेच अंक घ्यायचा असेल तर 50 पेक्षा लहान घेतला पाहिजे, 25 पेक्षा लहान घेतला पाहिजे, किंवा मग एखादा अंक ऍड करून टाका. काय करा, +108 करून टाका. पुन्हा परत लक्षात आलं की 100 पर्यंत उत्तर असलं पाहिजे. आता -64 करून टाका. सांगण्याचा अर्थ मला असा आहे की रॅन्डमली असे कॅल्क्युलेशन आपण बनवू शकतो या लेवलला ऍज अ एकलव्य म्हणून. लक्ष द्या. आणि हे कॅल्क्युलेशन सोडून बघा. आणि कदाचित सुनीता ताईंसारखं एखादं मायनस मध्ये सबस्ट्रॅक्शन मध्ये आन्सर आलं तर समजायचं पहिले पहिले 2 वेळा सोडून बघा. कसं नसताना पण सबस्ट्रॅक्शन मध्ये एखाद्या ताई जर रॉंग मेथडने करत असतील येऊ शकतं. आणि नाही काही तर मोबाईलवर करून बघा. अरे, याच्यात उत्तर येतंय पण मोबाईल काय करतो, मायनस व्हॅल्यू नंतर प्लस करून टाकतो. असं पण होतं. त्याच्यामुळे आपण आपल्या पद्धतीने करून बघा. आणि नाही जमलं तर मेसेज टाका त्याचा फोटो टाकून. ते जरूर आपण पुढच्या क्लासेसमध्ये. परत सांगतो, लेवलची एक्झामची तयारी होते म्हणून क्लासेस थांबलेले नाहीयेत. पुन्हा परत सांगतो, खूप अनंत काळासाठी हे क्लासेस आहेत. कोणाच्या मनात आलं असेल, मग एक्झाम आली, मग माझं काय, पुढचं काय, मग खूप वेळा क्लासेस चालू राहणार आहेत. काही काळजी नका करू. ओके. सो हा पार्ट असा डेव्हलप करायचा आहे. आणि सर्वांना मी जो मेसेज सांगितला तो समजला असेल, मी असं समजतो. आता पुढचा पार्ट आपल्याला एक्झामसाठी काही पार्ट राहून गेलाय, तो आपण तयारी करून घेऊ. इकडे लक्ष द्या. अं, हा मला असा एक डाटा मला पाहिजे होता. सर्वांना दिसेल की नाही दिसेल, मी इकडे लक्ष द्या. या डाटामध्ये काय आहे, आता मी जेव्हा तुमच्या सर्टिफिकेशनची तयारी करतोय, इकडे लक्षात द्या सर्वजण. मला तुमचा डाटामध्ये काय हवंय सिंगल मेसेज मध्ये. आता सेकंड फॉर्म आहे म्हणून बोलून घेतो. नाव, जे नाव तुम्हाला, इकडे लक्ष द्या, जे नाव तुम्हाला आता रजिस्ट्रेशन, आता बघा आतापर्यंत आपण याला एक जर प्री रजिस्ट्रेशन, आता कारण फायनलला जायचं आपल्याला. मला पण ऑडिटिंग साठी जो काय माझा रिपोर्ट असतो, किती शिक्षकांनी कंप्लीट केलं त्याच्यासाठी मला पण माझ्या फायनल रिपोर्टिंग मध्ये जे काही तुम्हाला नाव मिस मिसेस म्हणून तुम्ही टाईप करून पाठवलं पाहिजे. नंतर मग तुम्ही परत काय करतात माहिती का, पुन्हा परत सांगतो मी. आता समजा इथं नंदिनीचं नाव आहे, MRS, काही ताई हे पण टाकत नाही. नंदिनीची स्पेलिंग असं पाठवतात, नंदिनी असं पाठवतात. तुम्ही चुका करतात. हे बघा, एन कॅपिटल नाही, स्मॉल पाठवला. आणि मग तसाच्या तसा तो टायपिंगला जाणार. लक्ष द्या मला काय म्हणायचंय. ऍड्रेस, डिस्ट्रिक्ट, प्लेस, तुमचं क्लासचं नाव, जे काही तुम्हाला टाकायचं ना ते प्रॉपर टायपिंग करून 2 वेळा चेक करा आणि मग मला पाठवा. नाव, पुन्हा लक्ष द्या, नाव. त्याच्यानंतर हे मी टाकून घेईल, काय डायरेक्टर नंबर आहेत का, तुम्ही सर्टिफाईड टीचर आहे ते मी टाकून घेईल. त्याच्यानंतर तुमचा मोबाईल, हा तुमचा फोटो दिसतोय. सर्वांचे फोटो मी मुद्दाम म्हणून टाकलेले आहेत. कदाचित तुम्ही कसे ताई लोकांनी फोटो पाठवले ते पण दाखवेल मी, पण असा फोटो मला आवश्यक आहे, नीट, क्लीन आणि व्यवस्थित. मोठा पूर्ण तरी तुम्ही पाठवला तरी मी त्याला एडिट करून घेतो. त्याच्यानंतर मोबाईल नंबर, त्याच्यानंतर तुमचा मेल ID, त्याच्यानंतर तुमचा ब्लड ग्रुप, त्याच्यानंतर तुमची जन्मतारीख, त्याच्यानंतर तुमचा टीचर कोड, म्हणजे टीचर कोड, TC म्हणून टीचर कोड, आणि तुमचं क्लासचं नाव. लक्ष द्या मला काय म्हणायचंय. आता हे कोणासाठी आहे, क्लासमध्ये जुन्या पण ताई आहेत. जुन्या ताईंसाठी मी वेगळा मेसेज त्यांच्या ग्रुपमध्ये टाकेल. नव्या ताईंना कंपल्सरी, जेवढ्या 30-32 ताई आहेत त्यांना कंपल्सरी आयडेंटिटी कार्ड बनवायचे आहेत. म्हणून हा डाटा मला कधी पाहिजे तो मेसेजमध्ये ग्रुपमध्ये टाकतो, पण हा तुम्हाला समजला असेल. आणि कशा पद्धतीने पाहिजे त्याचा पण मी फॉर्मॅट माझा स्वतःचा टाकून देईल. त्या पद्धतीने तुमचा तुम्ही टाकायचा आहे. क्लिअर. त्याच्यानंतर एकाच दिवसामध्ये तुमचा मोबाईल वगैरे, आपला तुमचा फोटो वगैरे शोधून ठेवा. आणि तो लगेच, म्हणजे एकाच वेळेस एकाच दिवशी सर्वांचं सबमिशन कंप्लीट होईल. पुन्हा कोणी लेट झालं, पुन्हा परत मला डाटा जनरेट करावा लागतो, तसं काही करू नका. मी एक दिवस लागल्यास लेट टाकेल, पण सर्वांनी एकाच दिवशी, सर्वांनी डाटा एकाच दिवशी अपलोड करून द्यायचा. पुढचा पार्ट, पुढचा पार्ट. मी तुम्हाला सांगितलं अशा पद्धतीचं आपल्याला आय कार्ड बनवायचं सर्वांना. आणि अशा पद्धतीचं बॅचेस तुम्हाला तयार करायचे सर्वांना. ते माझं काम आहे, ते माझं काम मी करेल, तुमचं काम आहे तुमचा डाटा देणं. ओके. ओके. नेक्स्ट. हा. त्याच्यानंतर इकडे लक्ष द्या सर्वजण. पुढचा पार्ट आहे तुमच्यासाठी, की असा मी तुम्हाला बॅनर बनवून देणार आहे सर्वांना. असे 2-3 बॅनर, 4-5, 6-5 बॅनर आहेत माझ्याकडे, पण थोडा वेळचा इश्यू आहे. ज्या ताईंना अर्जंट होतं त्यांना मी बनवून देण्याचा प्रयत्न केला, पण
मला तुमचा मेसेज टाकल्यानंतर तुम्ही लगेच मला त्याच्या खाली की मला प्लीज सेंड मी बॅनर, मी जो माझ्याकडे बॅनर आहे तुमचा फोटो सगळं, हा फक्त बॅनर प्रिंटेबल क्वालिटीचा नाही, पुन्हा परत सांगतो, याची सीडीआर फाईल, इकडे लक्ष द्या, सीडीआर, सीडीआर फाईल ही प्रोग्रामेबल फाईल असते, याला म्हणतात कोरल ड्रॉ फाईल, इकडे लक्ष द्या. जे लोक बॅनर प्रिंट करतात त्यांच्याकडे कोरल ड्रॉ सॉफ्टवेअर असतं आणि त्यांच्याकडे सीडीआर फाईल तयार होते, सीडीआर डॉट सीडीआर फाईल. ही सीडीआर फाईलच फक्त प्रिंटेबल क्वालिटीची असते, म्हणजे जे बॅनर आपण प्रिंट करतो किंवा मार्केटमध्ये ज्या प्रिंटमध्ये जातो आपण, तेव्हा सीडीआर म्हणजे मी जरी किती टाईप केलं तरी मला सीडीआर फाईल बनवावं लागते तिकडे गेल्यानंतर. तर ही सीडीआर, याची पण सीडीआर फाईल आहे माझ्याकडे, कोणाला जर लागली तर मी पाठवून देईल. त्याच्यामध्ये तुम्हाला एडिटिंग तुमच्या तुमच्या कोरल ड्रॉ वाल्याकडे जाऊन, म्हणजे तुमच्याकडे बॅनर जो डिझाईन करतो त्याच्याकडे जाऊन तुम्हाला चेंजेस करता येतील. मी ग्रुपमध्ये याची सीडीआर फाईल टाकून देईल. ओके, ती तुम्ही सेव्ह करून ठेवणं त्या, आणि ती मोबाईलमध्ये ओपन होत नाही ते पण सांगतो. सीडीआर फाईल मोबाईलमध्ये ओपन होत नाही, ती त्याला तुम्ही जेव्हा ट्रान्सफर कराल तुम्ही त्या बॅनरवाल्याला, त्याच्याच प्रोग्राम मध्ये ती ओपन होते, हे पण परत क्लिअर करतो. हा मात्र मी तुम्हाला असा बॅनर पीडीएफ पाठवू शकतो. त्याच्यानंतर पुढचा लक्ष द्या, 20/70चा स्टॅम्प. हे जे ताई लोकांचे स्टॅम्प देत आहे, वैशाली पगारे ताई, प्रमिला गांगुर्डे ताई, यांचा बॅनर इकडे लक्ष द्या. 4 ओळीतला हा स्टॅम्प आहे, 4 ओळीतला. प्रमिला गांगुर्डे ताई, त्यांचा मोबाईल नंबर, सर्टिफाईड अबॅकस टीचर, एटीसीसी, लक्ष द्या तुमचा कोड ATCC 17. ही पण लिस्ट मी तुम्हाला सर्व, आता आपलं अपडेट झालं, तुम्ही जो डाटा द्याल तसाचा तसा मी टाकेल, आणि तुमचे सर्वांचे कोड कोणाचे लक्षात नसतील तर त्याची पण लिस्ट मी टाकेल. त्याच्यानंतर ATCC म्हणजे अबॅकस टीचर सर्टिफाईड, आणि तुमचं सेंटर, असा कॉमनच कोड असतो आपला, सेंटरचा पण आणि टीचरचा पण कॉमन कोड असतो. 17 कोड, 17 समजा प्रमिलाताईंचा आहे, त्यांनी अबॅकस क्लासचं नाव जे काय दिलं असेल, ब्रेन ट्रेन अबॅकस अँड वेदिक मॅथ क्लासेस, कलानगर, म्हसरूळ, नाशिक, इकडे लक्ष द्या. हा स्टॅम्प आहे. पुन्हा परत इथं गल्ली बोर्ड, तुमचा प्लॉट नंबर, फ्लॅट नंबर काही टाकायची गरज नाहीये. जस्ट तुम्हाला लोकांना समजावं, म्हसरूळच्या एरियामध्ये कलानगरमध्ये प्रमिलाताई म्हणून क्लास घेतात, जर त्यांनी कोणाकडे सर्टिफिकेट बघितलं तर तुमचं त्यांना कॉन्टॅक्ट नंबर मिळावा, आणि मुलांना पण समजावं की आपण कुठल्या टीचरकडे सांगतो, लॉंग टाइम मेमरी असते, म्हणून तुमचा पण त्या सर्टिफिकेटमध्ये तुमचा डाटा जावा. म्हणून सर्टिफिकेटमध्ये आपण 70/20 ची जागा ठेवली टीचरसाठी. हा स्टॅम्प करून तुम्हाला तिथं सही करायची असते, म्हणून जेव्हा तुम्ही सही कराल तेव्हा तुम्हाला हा खाली स्टॅम्प करायचा त्या सर्टिफिकेटवर आणि हे करायचं. त्याच्यात ऍडमिशन फॉर्म मध्ये पण तुम्हाला स्टॅम्पची जागा दिली, म्हणून हा साधारण मार्केटमध्ये तुम्ही वेगवेगळ्या लोकेशनला राहत असाल तर नाशिकमध्ये 100 रुपयापासून तर कोणाला वेगवेगळ्या लोकेशनला असेल 120 रुपयापर्यंत हा स्टॅम्प बनवून मिळतो. 70/20 किंवा 70/25 जरी केला तरी चालेल, पण साधारण तेवढी जागा त्याच्यासाठी आहे, 3-4 ओळींची. ओके, पुन्हा परत याच्याबद्दल बोलू नको, हे बॅनर माझं काम आहे, हे स्टॅम्प बनवणं तुमचं काम आहे. ओके, तुमच्या तुमच्या लोकेशनला तुम्ही बनवून घ्या. ओके, सो पुढचा पार्ट. ओके, हा नंतरचा पार्ट आहे, हा नंतर समजून सांगतो. आता सिलेबसचा काही पार्ट राहून गेला, इकडे लक्ष द्या सर्वजण. एक मिनिट. एक मिनिट फक्त. तो सिलेबसचा पार्ट मला समजून सांगायचा आहे सरांना, आज आज तो एक लर्निंग पार्ट महत्वाचा आहे सर्वांसाठी. आणि मग एक ने दोन कन्सेप्ट राहून गेल्यात आपल्या, त्या समजून घ्या प्लीज. इकडे लक्ष द्या सर्वजण, सर्वजण प्लीज शेवटपर्यंत राहा. तर पुन्हा पुन्हा परत एक लक्ष द्या सर्वजण, इकडे लक्ष द्या सर्वजण. मुलांच्या स्कूल चालू झाल्यात म्हणून काही ताईंचे मेसेज आहेत, पण नो प्रॉब्लेम, होईल. कोणीतरी सांगेल मला, दिसतंय का प्लीज, दिसतंय का कोणीतरी सांगेल प्लीज, थोडंसं फास्ट. हो दिसते हा, सर. ओके. दिसते सर. ओके. ओके, प्लीज इकडे लक्ष द्या. आपल्याला टेबल बनवायचं शिकायचं, इकडे लक्ष द्या, टेबल बनवायचं आहे. टेबल बनवायचं शिकायचं, पण टेबल दोन पद्धतीने बनवायचे, इकडे लक्ष द्या. टेबल बनवायचं शिकायचंय, टेबल. आता टेबल आपल्याला आत्ता काय गरज आहे, आपल्याला लेवल 4 पर्यंत, किंवा लेवल 4 पर्यंत गरज पण नाही, पण तरी पण आपण शिकतो, कारण आपण या एक्झाम मध्ये विचारतो म्हणून सांगतो. आपल्याला 99 पर्यंतचे टेबल बनवायचे शिकायचे, तिकडे लक्ष द्या. 99 पर्यंतचे बनवायचे, पण मी म्हणतो याच्यापेक्षा आपण थोडंसं हायर लिमिट घेऊया. 999 पर्यंतचे आपण टेबल बनवायचे शिकायचे आपल्याला, इकडे लक्ष द्या. 999 पर्यंतचे, पण दोन पद्धतीने. लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, पहिले समजून घ्या.
एक ऍडिशन मेथड, एक ऍडिशन मेथड, एक ऍडिशन मेथड आणि एक मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन थोडंसं मी माऊसने लिहितोय आणि म्हणून समजून समजून येत असेल तुम्हाला मला काय म्हणायचंय. एक ऍडिशन मेथड आणि एक मल्टिप्लिकेशन मेथड. या दोघं मेथड आज जरी नाही आपल्या कंप्लीट झाल्या तरी आपण आज ऍडिशन मेथड समजून घेऊ. उद्या परवाच्या क्लासमध्ये आपण मल्टिप्लिकेशन समजून घेऊ. आणि मग मला तुम्हाला पुढच्या 2-3 दिवसानंतर मला सबमिशन द्यायचंय. ते छानपैकी तुमचं सबमिशन आणि नंतर फायनल एक्झामची डेट अशा पद्धतीने आपल्या लेवल पद्धतीची हे होईल. इकडे लक्ष द्या. आता जर मला ऍडिशन मेथडने जर मला टेबल बनवायचा आहे तर मी तुम्हाला इकडे या सर्वजणांना इकडे लक्ष द्या सर्वजण. आता जर मी तुम्हाला सांगितलं की आता आपल्याला 1 to 9 अर्चनाताई कुठलाही डिजिट तुम्ही घेतला आणि कुठल्याही डिजिटचा मी तुम्हाला टेबल बनवायला सांगितलं तर बनवता आला पाहिजे. हा पहिला कॉन्फिडन्स. फॉर एक्झाम्पल इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या सर्वजण, माझ्याकडे लक्ष द्या आणि करू पण शकतात. लक्ष्मीताई पाठीचा कणा सरळ. हा, आपल्याला जर तरुण राहायचं असेल माधुरी दीक्षित सारखं म्हातारपणापर्यंत तर जरा पाठीचा कणा सरळ ठेवला पाहिजे. इकडे लक्ष द्या. ओके. 4 + 4 again +4 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 again +4. बघा मी 4 × 10 = 40 पर्यंत पोहोचलो. आता तुम्ही म्हणाल आम्हाला तर नाही उमजलं. मग थोडी प्रॅक्टिस करावी लागेल. कसं समजून सांगतो इकडे लक्ष द्या. 3 डायरेक्ट अवेलेबल अगेन +3 -2 +5 अगेन +3 डायरेक्ट अवेलेबल अगेन +3 -7 +10 अगेन +3 -2 +5 अगेन +3 डायरेक्ट अवेलेबल अगेन +3 -7 +10 अगेन +3 डायरेक्ट अवेलेबल अगेन +3 -2 +5 अगेन +3 -7 +10. आन्सर इज द 30. म्हणजे असं आपण 99 पर्यंत +3 +3 +3 करून करू शकतो. इकडे लक्ष द्या प्लीज प्लीज. मला आवाज नको पूनमताई. प्लीज 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 प्लीज. माईक अनवॉन्टेड माईकला कोणी हात नका लावू. थोडंसं मेजर कन्सेप्टवर काम करतो आपण. इकडे लक्ष द्या प्लीज. इकडे लक्ष द्या. म्हणजे मला याच्यातून काय सांगायचंय पुढच्या 5-10 मिनिटं. ओ पूनमताई नका ना परत माईकला हात लावू प्लीज. तुम्हाला नाही क्लास करायचा तर बाकीच्यांना नका त्रास देऊ ना. प्लीज इकडे लक्ष द्या. सो व्हॉट आय से, प्लीज इकडे लक्ष द्या. काय करायचं इकडे लक्ष द्या प्लीज प्लीज. इकडे लक्ष द्या. तुम्ही तुमचं लक्ष नसलं की मला पुन्हा परत मला 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 काळजी वाटते. इकडे लक्ष द्या. काय सांगायचं मला 1 to 4 पर्यंत. 1 to 4 पर्यंत माझ्या बरोबर बोला. काय डायरेक्ट डायरेक्ट अवेलेबल सांगा. याचे 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 गुणधर्म आपण शिकलो होतो. डायरेक्ट अवेलेबल 1 to 4 हा डायरेक्ट अवेलेबल असू शकतो किंवा इन हाऊस ऍप्लिकेशन करावं लागेल. आणि जर इन हाऊस मध्ये पॉसिबल नसेल तर नेक्स्ट हाऊस ऍप्लिकेशन करावं लागेल. एवढेच या 4 अंकांचे 1, 2, 3 आणि 4 यांचे एवढेच प्रिन्सिपल आहेत. म्हणजे 2 घ्या, 1 घ्या, 3 घ्या आणि 4 घ्यायचं एवढंच सोपं आहे. फॉर एक्झाम्पल मी म्हणून तुम्हाला 4चा करून दाखवला होता. जर तुम्हाला सांगितलं करा सर्वजण माझ्याबरोबर थोडंसं प्रामाणिकपणे. 2 अगेन +2 डायरेक्ट अवेलेबल अगेन +2 -3 +5 अगेन +2 डायरेक्ट अवेलेबल अगेन +2 -8 +10 अगेन +2 डायरेक्ट अवेलेबल अगेन +2 डायरेक्ट अवेलेबल अगेन +2 -3 +5 अगेन +2 डायरेक्ट अवेलेबल अगेन +2 -8 +10. हे फक्त 20 पर्यंत झालं. असं 99 पर्यंत करायचं आपल्याला. आणि मग 98 येऊ शकतो 2च्या टेबलमध्ये. इकडे लक्ष द्या. 2च्या टेबलमध्ये 98 येईल आणि फक्त एक उरलेला असेल दॅट टाइम. म्हणजे फॉर एक्झाम्पल 98 येऊ शकतो. 98 येऊ शकतो. जर तुम्ही एकलव्य असाल सुनीताताई, जर एकलव्य असाल तर मात्र मग इथं तुमचा बाणा दिसेल. अगेन +2 2 इज नॉट हिअर -8 +10 +10 इज नॉट हिअर -90 +100. गेला तुम्ही 100 मध्ये. आता 2च्या टेबलमध्ये 100 पण आणा. पुन्हा परत तुम्हाला वाटलं तो 100 विसरू नका. पुन्हा परत 2 पुन्हा परत 2 पुन्हा परत 2 असं 999 पण करू शकतात. मग तुम्हाला लक्षात येईल की 998 पण येऊ शकतो 2च्या टेबलमध्ये. आता अनलिमिटेड. म्हणजे म्हणतात ना की उंच भरारी घ्यायची तर आकाशाला गवसणी घालायची. असं मोठे मोठे आपण खूप मोठे मोठे वाक्य कधी कधी नको तिथं आपल्या मैत्रिणींमध्ये आपण शायनिंग मध्ये बोलून जातो. पण ते प्रत्यक्षात आणणं मात्र आपल्या हातात आहे. इकडे लक्ष द्या. सो याला म्हणतात काही नसताना 0 रिसोर्सेस मध्ये पण आपण प्रॅक्टिस करू शकतो. हे मी तुम्हाला सांगितलं.
अबॅकस टूल नाहीये. अबॅकस टूलची जागा पर्समध्ये असलीच पाहिजे, जर तुम्ही 1 लाख रुपये भरलेले असाल तर. आणि भरले नसाल तर नसेल अजून पर्समध्ये जागा झालेली. ते तुमच्याकडे आहे. तो तुमचा धर्म तुमच्याकडे आहे. पण इकडे लक्ष द्या. नेक्स्ट 4 पर्यंत क्लिअर होऊ शकतं. आता 5 ला मी काय सांगितलं होतं आठवा जरा. 5 ला एकच गुणधर्म सांगितलं होतं, दोनच गुणधर्म सांगितलं होतं. एक तर डायरेक्ट अवेलेबल, नाही तर नेक्स्ट हाऊस फक्त. एवढं सिंपल आहे. फॉर एक्झाम्पल, कुठलाही तुम्ही 5चा डिजिटचा तुम्ही केला, 5 अगेन प्लस 5, 5 अगेन 5, 5 अगेन 5, 5 अगेन 5. सुनीताताई करून बघा. असं बसल्यात म्हणून नाही होणार प्रॅक्टिस. करून बघा. थोडंफार चुकलं तर चुकलं, इथं कळेल तरी मला तुम्ही करतायत की नाही. प्लीज. सो 5चा गुणधर्म एकच, डायरेक्ट अवेलेबल आणि नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला. सिंपल आहे. आता 6 वर जाऊ प्लीज, इकडे लक्ष द्या. 6 इज द डायरेक्ट अवेलेबल. म्हणजे पहिला गुणधर्म सापडला की डायरेक्ट अवेलेबल असू शकतो. अगेन प्लस 6, बट 6 इज नॉट हिअर. सो 6 चा फॉर्म्युला -4 प्लस 10. आणि -4 कॉम्बिनेशन झाला बघा, इकडे लक्ष द्या. -4 काय झाला? कॉम्बिनेशन. -4 शिकवलं होतं, -4 असं झालं. -4 बोलला की आपोआप इथं क्रिया झाली पाहिजे. -4 प्लस 10 अगेन प्लस 6 बघा, डायरेक्ट अवेलेबल. अगेन प्लस 6 -4 बघा, -4 असा झाला, असा झाला. म्हणजे कसा झाला? +1 -5 आपोआप झाला पाहिजे. मायनस -4 प्लस 10 अगेन प्लस 6. आता इथं 6 नाहीये. आता इथं काय झाला? -4 प्लस 10. आन्सर इज द 30. सांगण्याचा उद्देश असा आहे की 6 साठी 3 पॉसिबिलिटीज आपण बघितल्या. 6 इज द डायरेक्ट अवेलेबल, 6 इज द नेक्स्ट हाऊस आणि समटाइम कॉम्बिनेशन. म्हणजे मला +6 करायचा आहे. इकडे लक्ष द्या. मला +6 करायचा आहे. पण 4 साठी मला क्रिया करावी लागते इन हाऊस मध्ये. इन हाऊस मध्ये क्रिया करावून मला नेक्स्ट हाऊस मध्ये तो जो +10 आहे तो करावा लागतो. ही जी क्रिया आहे हा प्रॅक्टिसचा पार्ट आहे. आणि म्हणून टेबल कसे बनवायचे हे काय शिकवतोय मी? मल्टिप्लिकेशन प्रमाणे सांगतोय का अर्चनाताई? नाही. हे कुठल्या पद्धतीने सांगतोय मी? ऍडिशन मेथडने टेबल बनवणं. आपल्याकडे वेळ आहे. जर तुम्ही वेळ मागत असाल ना, आपण अजून वेळ घेऊ. आपल्याला घाई काहीच नाहीये. कारण पुढचं मी डिक्लेअर केल्यानंतर तुम्हाला सर्वजण आज शेवटपर्यंत थांबा. थोडं फार इम्पॉर्टंट बोलायचं आहे मला शेवटी. कारण फार इम्पॉर्टंट आहे, म्हणून शेवटपर्यंत सर्वजण थांबा. मिस करू नका. थोडा वेळ झाला तरी चालेल. उद्या वाटलं तर आपण लवकर थांबू, पण कालची भर आज काढून घेऊ. पण मला काही महत्वाचं बोलायचं आहे झाल्यानंतर. इकडे लक्ष द्या. पुढचा पार्ट. 7 साठी काय असू शकतं? हेच असू शकतं. 7 साठी काय असू शकतं? डायरेक्ट अवेलेबल, नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला आणि समटाइम कॉम्बिनेशन. करून बघू सर्वजण. 7 अगेन प्लस 7. 7 इथं नसेल तर -3. हे बघा, -3 असा होतो. -3 असा होतो. -3 असा झाला पाहिजे. -3 असा झाला पाहिजे. म्हणजे +2 -5 असा -3 होतो. -3 प्लस 10. अगेन प्लस 7. -3 प्लस 10. अगेन प्लस 7. डायरेक्ट अवेलेबल. अगेन प्लस 7. -3 प्लस 10. अगेन प्लस 7. 7 इज नॉट हिअर. -3 प्लस 10. अगेन प्लस 7. डायरेक्ट अवेलेबल. बघा 49 पर्यंत पोहोचलो आपण. 7 7 जा 49. अगेन प्लस 7. -3 प्लस 10. प्लस 10 असा होतो. अगेन प्लस 7. 7 साठी -3 प्लस 10. अगेन प्लस 7. -3 प्लस 10. आणि मग कमीत कमी एवढं तरी आपल्याला बेंच मार्किंग लक्षात येतं. 7च्या टेबलमध्ये 70 येतो. आणि जर तुमच्या हातावर जर 74, 72, 71 उत्तर येत असेल, तर काहीतरी मात्र गोंधळ झालेला आहे. लक्षात आलं? हा तर एवढा बेंचमार्क समजतो ना. 8च्या टेबलमध्ये 80 येतो, 6च्या टेबलमध्ये 60 येतो, 7च्या टेबलमध्ये 70 येतो. आणि जर तुमचं जर उत्तर 72 येत असेल, तर समजायचं मग काहीतरी गोंधळ झालेला. पुन्हा परत पहिल्यापासून प्रॅक्टिस करा. याला म्हणतात एकलव्य. लक्षात आलं मला काय म्हणायचंय? याला म्हणतात ऍडिशन मेथडमध्ये टेबल बनवणं. प्रायमरी मेथड शिकवतोय आज. उद्या आपल्याला
348चा बनवू शकतो का आपण? 767चा बनवू शकतो का? 942चा बनवू शकतो का? ते आपल्याला उद्या शिकायचं आहे. लक्षात आलं? थोडासा टास्क आहे या आठवड्यातला, हा कम्प्लीट करू. वेळ आहे आपल्याकडे, म्हणून मी सांगतो तुम्हाला. ऍक्च्युली याच्यासाठी आपल्याला नियोजित वेळ आहे आपल्याकडे, त्याच्यामुळे काही काळजी नका करू. हा एक टास्क आहे, नंतर लगेच 2-3 दिवसांनी टास्क असेल आपला मल्टिप्लिकेशन मेथडमध्ये, आणि मग आपल्याला सबमिशनकडे जायचं आहे. ओके, इकडे लक्षात द्या. सो 8चा टेबल कराल सर्वजण? मला बघू द्या बरं, तुम्ही बरोबर करतायत का? 8 अगेन प्लस 8. मला सर्वांचं सारखं उत्तर दिसलं पाहिजे अशी अपेक्षा आहे, पुढे जाऊ नका. ओके ना? सेट द झिरो, सेट द झिरो करा सर्वजण. सेट द झिरो. 8 अगेन प्लस 8 अगेन प्लस 8 अगेन प्लस 8. मला ते फिंगरिंग प्रॉपर दिसल्या पाहिजे तुमच्या. हा, अगेन प्लस 8. हुशार आहेत सर्व ताई लोक, सर्व ताई लोक हुशार आहेत. हा, अगेन प्लस 8. तुम्ही कसं काय मागे राहून गेला योग्यता ताई? हा, ऑलरेडी ताई 8 6 48 पर्यंत पोहोचल्यात ताई. अगेन प्लस 8. अगेन प्लस 8. -2 प्लस 10. करा ना तो -5 सुनीता ताई. +3 -5 असं करायचं होतं. अहो तो -2 करण्यासाठी +3 केला तुम्ही, मग -5 करा ना तो. तो -5 करा ना. 64 आलं पाहिजे आन्सर. तुम्ही भलतंच काहीतरी दाखवताय. ठीक आहे. हां, प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आन्सर इज द 64. ओके. हां, तुमचं तर भलतंच काहीतरी दिसतंय अर्चना ताईंचं अजून. प्रॅक्टिस करा. आन्सर इज द 64 होतं. 8 64 दिसत होतं. ओके, ठीक आहे, ठीक आहे. लक्षात आलं, लक्षात आलं. काही हरकत नाही. आता 9चा खूप सोपा आहे. 9चा खूप सोपा आहे. 9 अगेन प्लस 9 अगेन प्लस 9 अगेन प्लस 9 अगेन प्लस 9 खूप सोपा जातो. अगेन प्लस 9 इथं 45 मध्ये 9 करायचं आहे आपल्याला. 45 मध्ये 9 कॉन्ट्रावर्सी थोडीशी. 9 -1 आणि +10 हे असं उलट होतं. लक्ष द्या. म्हणजे काय होतं, 45 होतं आणि +9 करायचं आहे. +9 साठी -1 असा होतो. -1 आणि इथं +10. +10 साठी असा होतो. +10 असा होतो. हो, 54. 45चा 54 होतो. म्हणजे थोडासा कॉन्ट्रावर्सी आहे. दोघं ठिकाणी ऍप्लिकेशन ते थोडं करून बघायचा पार्ट आहे. इकडे लक्ष द्या. आता अबॅकस टूलवर सेम ऍप्लिकेशन, हे मी तुम्हाला बोटांवर का शिकवतो इकडे लक्ष द्या. ऑनलाईन जगत आहे. ऑनलाईन जगतमध्ये मला तुमचं टूल प्रत्येकाचं ऑब्झर्वेशन मी नाही करू शकत. पण आपण मॅच्युअर्ड आहेत, आपण टीचर आहात, आपण सर्वांना जर एक्सप्लेन करण्याची आयडिया आली पाहिजे. मात्र ही सिस्टम, हेच सर्व टेबल 9 पर्यंतचे टेबल तुम्ही उद्या छानपैकी बनवून बघितले पाहिजे. आता इकडे लक्षात, थोडासा तुम्हाला ओव्हर टास्क देतो, इकडे लक्ष द्या. आता तुम्ही काय करू शकतात, इकडे लक्ष द्या. तुम्ही काय करू शकतात, 5 पेक्षा लहान अंक. लक्ष द्या मी काय सांगतोय. 5 पेक्षा लहान अंक म्हणजे कुठल्या डिजिट असू शकतात? 44 असू शकतो, 34 असू शकतो, 23 असू शकतो, 1414 असू शकतो, 23 असू शकतो, 32 असू शकतो. अंक भरपूर आहेत, पण शोधता आले पाहिजे. म्हणजे ज्या अंकामध्ये 5 पेक्षा लहान डिजिट आहेत. असा कुठलाही 2 अंक घेऊन 2 टेबल बनवू शकतात तुम्ही. कोण 32चा बनवेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल लक्ष द्या. तुम्ही सांगा कुठला घ्यायचा. कोणाला विचार, अर्चनाताई सांगा कुठला बनवायचा. एक जण, सर्वजण आपण बनवूया. चला चला, लवकर सांगा अर्चनाताई, वेळ नका वाया घालवू. कुठला ट्वेंटी बनवायचा? फाय हा, 25 25. मी काय बोललो होतो कंडिशन? च्या फायने नको असं. हा, मग 31 31. 31 खूप सोपा होईल ना. 43 हा, 43 43. चला 43 घ्या सर्वजण.
सर्वजण घ्या फटाफट. 43 इज द डायरेक्ट अवेलेबल. मी लवकर एक्सप्लेन करतो. अबॅकस टूलवर नाव, अबॅकस टूल ऑन द गो ऑन द अबॅकस टूल प्लीज एव्हरीवन, टेक इट अबॅकस टूल. 43 प्लीज एव्हरीवन, 43 इज द डायरेक्ट अवेलेबल. मी सांगतो तसं करा. अगेन प्लस 43, 40 इज नॉट अवेलेबल ऑन टेन्स रॉड, सो मायनस 20 प्लस 50, सॉरी मायनस 10 प्लस 5 किंवा मायनस 10 प्लस 50 आणि 3 साठी मायनस 2 प्लस 5. आन्सर इज द 86. Okay, 86. Again plus 43. 40 is not available on tens rod. So minus 10, minus 6 plus 10. Minus 6 plus 10. Minus 6 on tens rod. And plus 10 on hundreds rod. Okay. And 3 is the direct available. 3 is the direct available on unit rod. So what is the answer, Sarojan? Everyone please check your answer. Answer is the 129. 29. इथपर्यंत सर्व जण आले. अगेन प्लस 43. 40 साठी इन हाऊस फॉर्म्युला मायनस 10 प्लस 50 आणि 3 साठी नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला मायनस 7 प्लस 10. अगेन 43. 40 is not available on tens rod. So application is minus 6 on tens rod आणि plus 10 is 100 rod आणि 3 unit rod वर in house formula minus 2 plus 5. So what is the answer? Answer is the 250. No, 215. लक्षात येतं तुम्हाला मला काय सांगायचंय? तुम्हाला सर्वांना शक्य आहे, पण त्याच्यासाठी एकलव्यासारखी प्रॅक्टिस करावी लागेल आणि न चुकता फॉर्म्युले 4 घरांना ऐकू जातील. आपल्या मैत्रिणींची मुलं हात धरून त्या तुमच्याकडे ऍडमिशनला आणतील. येऊपर्यंत त्यांना ऐकू जावं. कारण तुम्ही सांगा 1,00,000 रुपये भरले बाई, फुकट नाही मेहनत करते 2 महिन्यापासून, घाम गाळते मी, फुकट नाही अभ्यास करते. हा उद्देश हा आहे. सो ओके. सो अशा पद्धतीने तुम्हाला काय सांगितलं मी, 4 पेक्षा अंक लहान असलेले अंक. हा पहिला टास्क दिला 2. उद्या सबमिशन आहे, उद्या क्लास नसणार आहे. लिहा, होमवर्क लिहा. काय सांगितलं? हा की काय करणार तुम्ही छानपैकी, हा स्कूलच्या मेथड नका टेबल बनवू, मला तिथं लिहिलं पाहिजे तुम्ही. आता तेच पण सांगतो कसं लिहिलं पाहिजे ते पण सांगतो. इकडे लक्ष द्या सर्वजण, सर्वजण लक्ष द्या. 43 प्लीज इकडे लक्ष द्या. 43 इज इक्वल टू 43 प्लीज इकडे लक्ष द्या. प्लस 43 इकडे लक्ष द्या. 43 आणि मग इथं लिहायचं की 40 आणि 3 साठी काय केलं, प्लस 40 साठी इन हाऊस फॉर्म्युला, इन हाऊस फॉर्म्युला प्लीज इकडे लक्ष द्या. काय लिहिलं मी, इन हाऊस फॉर्म्युला आणि मग कंसात लिहायचं प्लस 40 इज इक्वल टू मायनस 10 प्लस 50. इकडे लक्ष द्या. हा याच्यासाठी झाला. नंतर प्लस 3 साठी इन हाऊस फॉर्म्युला, इन हाऊस फॉर्म्युला प्लस 3 इज इक्वल टू मायनस 2 प्लस 5 असं लिहायचं. आणि मग लिहायचं आन्सर इज, इथं ना, इथं पुन्हा परत इज इक्वल टू करायचं. इज इक्वल टू आन्सर इज द 86. 86 इथं लिहायचं. पुन्हा परत इथं लिहायचं प्लस 43, कारण हे 86 तुमच्याकडे आन्सर आहे. सर्वजण करून घ्या, तुम्हाला कसं लिहायचं ते पण सांगतो. 86 असं लिहिलं. पुन्हा परत याच्यामध्ये 43 करायचं आहे, पुन्हा परत इथं लिहायचा. आता 40 साठी प्लस 40 ला कुठला ऍप्लिकेशन करतोय, प्लस 40 10च्या रॉडवर नाहीये, म्हणून नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला इकडे लक्ष द्या. NHF नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला. आणि नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला काय आहे, प्लस 40 इज इक्वल टू मायनस 60 प्लस 100 आणि नेक्स्ट प्लस 3 डायरेक्ट अवेलेबल. म्हणजे अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की मग तुम्ही इथं लिहाल आन्सर इज द 179. आणि मग पुन्हा परत प्लस 43, पुन्हा परत प्लस 43 ला काय ऍप्लिकेशन केलं, दोघं ठिकाणी प्लीज इकडे लक्ष द्या.
जेव्हा अशा पद्धतीने आपल्याला ऍडिशन, हा सबमिशन पण आहे, एक्झाम साठी पण आहे, हा क्वेश्चन एक्झाम साठी पण आहे, पण हा एक्झाम साठी एवढा सोपा नाहीये. डायरेक्ट 326 928 असा कुठला पण टेबल येईल, तर प्रत्येक ऍप्लिकेशन आपल्याला समजून सांगायचं आहे. प्लीज इकडे लक्ष द्या. असा पण आहे. म्हणजे तुम्ही मला 43चा ऍडिशन मेथडने टेबल बनवायचा आहे, पण प्रत्येक स्टेपला मी इनहाऊस फॉर्म्युला वापरतो का, पण इथं इनहाऊस फॉर्म्युला आला, इथं डायरेक्ट आला, कुठं नेक्स्ट हाऊस आला, सॉरी इथं नेक्स्ट हाऊस आला, असं सर्व डिटेलिंग एक्सप्लेन, याला म्हणतात डिटेलिंग. ऍज अ टीचर तुम्हाला डिटेलिंग करता आला पाहिजे. डिटेलिंग हा क्वेश्चन तुम्हाला 2-3 पेजेस जे काय लागतील त्या पेजेसवर तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे. तेव्हा तुमच्या खऱ्या अर्थाने प्रॅक्टिस होते आणि तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही टीचर सर्टिफिकेशनसाठी पात्र होतात. हे पहिले लक्षात घ्या. ही आपण फक्त 2 डिजिटचं सांगतोय. असे तुम्हाला 2 टेबल सांगितले मी. लक्षात आलं? क्लिअर झालं का सरांना? जाऊ का पुढे? सो वंडरफुल. उद्यासाठीचं सबमिशन. आता पुढचं. आता तुम्हाला मी सांगेल एक एक टेबल फक्त. इकडचा अंक जर तुम्ही 6, 7, 8 घेतला, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, 6, 7, 8 घेतला तर 10च्या ऑर्डरवर ते कॉम्बिनेशन फॉर्म्युला जातील. लक्ष द्या. आता मात्र मी तुम्हाला 2 टेबलसाठी आजादी देतो. आता 5 पेक्षा कुठलाही अंक मोठा, दोघं ठिकाणी तुम्हाला जो अंक पाहिजे तो घेऊन टाका, किंवा तुम्ही मिक्स असं करू शकतात, एक अंक 5 पेक्षा मोठा आणि एक अंक 5 पेक्षा लहान, म्हणजे 5 किंवा 5 पेक्षा लहान असं कुठलंही कॉन्ट्रावर्सी असलेलं. फॉर एक्झाम्पल 64, फॉर एक्झाम्पल 59, फॉर एक्झाम्पल 58, किंवा फॉर एक्झाम्पल 83, फॉर एक्झाम्पल 92, फॉर एक्झाम्पल 63, कुठलाही अंक घेऊन, म्हणजे एक तर लहान मोठा कुठलाही अंक घेऊन डिटेलिंग करायचं, आणि तुम्ही जो सांगाल त्याचे मी 2 स्टेप्स तुम्हाला समजून सांगतो. पुन्हा परत पूजा ताई वालेकर, सांगा कुठला अंक घ्यायचा. 2 सांगितले आता तुम्हाला सबमिशनसाठी, अजून 2 सांगतो. हा 82. 82 सोपा होऊन जाईल ना. बरं 82 घ्यायचा. ठीक आहे, चला 82 घेऊ. सर्वजण या, अबॅकस टूलवर या आणि सर्वजण प्लीज इकडे लक्ष द्या. 82 सर्वजण. मी कसं एक्सप्लेन करून दाखवतो, इकडे लक्ष द्या. 82 इज इक्वल टू डायरेक्ट अवेलेबल, किंवा 82 मी डायरेक्ट लिहिलं होतं डायरेक्ट अवेलेबल. पहिला सर्वजण घ्या. 82 इज द डायरेक्ट अवेलेबल. काही डाऊट आहे कोणाला? काही डाऊट नाही. 82 इज द डायरेक्ट अवेलेबल. आता मी जसं जसं समजेल तसं तसं तुम्ही नोटबुकवर लिहून पण शकता. नेक्स्ट, पुन्हा परत मला प्लस 82 करायचं आहे, पण याच्यासाठी मला काहीतरी करावं लागेल, आणि ते काय करावं लागेल लक्ष द्या. 82 साठी मला प्लस 80 साठी नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला काय करावं लागेल मला? नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला. मग नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला लिहिला, प्लस 80 इज इक्वल टू, इकडे लक्ष द्या, प्लस 80 इज इक्वल टू -20 प्लस 100 आणि करा सर्वजण प्लस 80 करा, -20 प्लस 100 केला सर्वांनी. आता +2 करायचा आहे, प्लीज इकडे लक्ष द्या. +2 आणि +2 आपण डायरेक्ट लिहू शकतो, डायरेक्ट अवेलेबल. करा डायरेक्ट अवेलेबल. सो आन्सर इज काय आलं? इथं असं पण लिहू शकतो आपण, आन्सर इज 164. इथं लिहिलं हे ऍप्लिकेशन झाल्यानंतर. पुन्हा परत नेक्स्ट स्टेप, प्लीज इकडे लक्ष द्या. +82 आणि +82 चे आपण कॅल्क्युलेशन बघूया. पुन्हा परत लक्ष द्या. +80 इज इक्वल टू, आता असं लक्षात आलं की